ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर होळी संदर्भातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा। राज्यात सध्या होळीचा उत्साह पाहायला मिळतोय, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला। पण परंपरेनुसार त्यांनी होळीच्या दिवशी ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये जाऊन आनंद दिघेंना अभिवादन केलं। अजित पवार यांचं निधन आणि शिवसेनेच्या एका जवळच्या कार्यकर्त्याच्या घरातील व्यक्तीच्या निधनामुळे शिंदेंनी यंदा होळी खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं। दरवर्षी एकनाथ शिंदे ठाण्याच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमामध्ये जाऊन आनंद दिघेंच्या प्रतिमेला रंग लावून वंदन करतात, त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत ते धुळवड साजरी करतात। पण यंदा उपमुख्यमंत्र्यांनी धुळवड साजरी केलेली नाही। ठाण्यातील कळवा खारीगाव इथल्या रंगदे कळवा या धुळवडीच्या कार्यक्रमाला प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलनं लावली हजेरी। नगरसेवक अभिजित पवार यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात आमदार जितेंद्र आव्हाडांची उपस्थिती होती। कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल गौतमीनं आव्हाडांचे आभार मानले। यावेळी आव्हाडांनी गौतमीला होळीच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमात गौतमीच्या डान्स परफॉर्मन्सनं उपस्थितांची मनं जिंकली। खूप छान वाटलं मला। ठाणेकर नेहमी, मुंबईकर ही मला पूर्ण सगळे सपोर्ट करत असतात, सर्व प्रेक्षक वर्ग। आज ठाण्यात येऊन मला खूप छान वाटतंय आणि रंग खेळून खूप छान वाटतंय। सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा। आता वर्षातून एकदा येणारा सण आहे, तर एन्जॉय केले एक दिवस, तर मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे। सगळ्यांनी खूप छान एन्जॉय करा। मी कधी होळी रंगपंचमी मी कधी खेळत नाही, फोटोशूटसाठी असतं। आज मी खेळले तर मला खूप छान वाटले, मज्जा आली। मुंबईच्या अंधेरीत मराठी कलाकारांनी एकत्र येऊन धुळवड साजरी केली। सुशांत शेलार, गौरव मोरे, नम्रता संभेराव या कलाकारांनी एकत्र येऊन रंग खेळले। गायक अवधूत गुप्ते हे देखील उपस्थित होते। मुंबईसह देशभरातून धुलिवंदन उत्साहात साजरं होत असताना अंधेरीत पोलिसांनी धडक कारवाई केली। सणाच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलीस आणि अंधेरी पोलिसांनी संयुक्तपणे ड्रिंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवून मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली। तसंच विना हेल्मेट दुचाकी स्वारांवरही धडक कारवाई केली जाते। अंधेरी पूर्वेतील बिस्लेरी जंक्शन इथून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू असून सण सुरक्षित आणि आनंदात पार पडावा यासाठी पोलिसांची ही विशेष दक्षता पाहायला मिळाली। दारूच्या नशेत वाहन चालवणं, ट्रिपल सीट आणि विना हेल्मेट वाहन चालवण्याचे प्रकार सर्रास पाहायला मिळतात। अपघात टाळण्यासाठी दरवर्षी मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाते। याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या जुहू परिसरात मुंबई पोलिसांनी विशेष नाकाबंदी करून तपासणी मोहीम राबवली। रायगडच्या समुद्रकिनारी धुळवड साजरी करण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली। स्थानिक तरुणांसह पर्यटक देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते। रंगांची उधळण केल्यानंतर समुद्रकिनारी जाऊन सर्वांनी पाण्यात डुंबण्याचा आनंद घेतला। पुण्यात भोई प्रतिष्ठानकडून रंग बरसे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यंदाचं या कार्यक्रमाचं 31वे वर्ष आहे। या कार्यक्रमानिमित्त तरुणाई मोठ्या प्रमाणात डीजेच्या तालावर ठेका धरताना पाहायला मिळाली। तसंच तरुणाईकडून मनसोक्त रंगांची उधळण करण्यात आली। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या रंगोत्सवात सहभागी झाले। धुळ्याच्या दोंडाईचा नगर परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या धुलिवंदन उत्सवात पालकमंत्री जयकुमार रावल सहभागी झाले होते। यावेळी जयकुमार रावल यांनी रंगांची उधळण करत ठेका धरला। या उत्सवात नगराध्यक्षा नयनकुमारताई रावल या देखील सहभागी झाल्या। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या मांडवा दिगरमध्ये बंजारा समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं धुळवड साजरी केली। बंजारा समाज बांधवांच्या या उत्साहात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारी यांनी देखील सहभाग घेतला। या प्रसंगी बंजारा समाज बांधवांनी पारंपरिक नृत्य आणि रंगांची उधळण करून उत्साहात धुळवड साजरी केली। शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्यात आपल्या सहकाऱ्यांसोबत होळीचा आनंद लुटला। नैसर्गिक रंगासह फुलांची उधळण करून त्यांनी अनोख्या पद्धतीनं होळी साजरी केली। समर्थकांनाही अशीच पर्यावरणपूरक होळी खेळण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे। तसंच फुलांच्या पाकळ्या देखील या दरम्यान त्यांनी उधळल्या। बीडमध्ये धुलिवंदनाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळाले। बीडमधील कुकडे या गुजराती कुटुंबानं पर्यावरणपूरक होळीचा संदेश दिला।
तुकडे दाम्पत्याकडून खास वेशभूषेत गेली 10 वर्ष ही अनोख्या पद्धतीनं होळी साजरी केली जाते। यंदा सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत या दाम्पत्यानं धुलीवंदन साजरं केलं। बीडच्या विडा गावात धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा आहे। या परंपरेला तब्बल 90 वर्षांचा इतिहास आहे। या परंपरेनुसार गावातील जावई मंडळींना बोलावून गाढवावरून त्यांची मिरवणूक काढली जाते। त्यानंतर आहेर म्हणून अंगठी किंवा दागिने असं मानासाठी दिलं जातं। धाराशिवमध्ये बंजारा समाजाकडून पारंपरिक पद्धतीनं होळी सण साजरा करण्यात आला। यावेळी होळीच्या अगोदर जन्मलेल्या मुलाचं बारसं करण्याची परंपरा आहे। पितळी हंड्यांमध्ये खीर भरून लाकडांच्या सहाय्यानं हा हंडा बांधला जातो आणि त्यानंतर त्याभोवती महिला फेर धरून पारंपरिक गाण्यावर ठेका धरतात। जालन्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली। जालन्याच्या भोकरदनमधील त्यांच्या निवासस्थानी वेगवेगळ्या भागातून आलेल्या कार्यकर्त्यांसोबत दानवेंनी रंगांची उधळण केली। दानवे यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी एक भन्नाट गाणंही गायलं। त्यावेळी स्वतः रावसाहेब दानवे यांनी त्यांच्यासोबत खंजिरी वाजवत गाण्याचा मनमुराद आनंदही लुटला। बंजारा समाजाकडून पारंपरिक पद्धतीनं धुळवड साजरी करण्यात आली। संत सेवालाल महाराज यांच्या सेवेत असलेल्या गराशा गडावर आयोजित राज्यस्तरीय होळी महोत्सवात मेहकरचे आमदार सिद्धार्थ करात सहभागी झाले होते। यावेळी बंजारा गाण्यावर ठेका धरत त्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं। बंजारा भगिनींकडून पारंपरिक नृत्याद्वारे आमदार सिद्धार्थ खरातांचं स्वागत करण्यात आलं। नागपुरातील नंदनवन परिसरात धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला। गुलाबाच्या फुलांची होळी खेळत नागपूरकरांनी अनोख्या पद्धतीनं आनंद साजरा केला। रासायनिक रंग टाळून पर्यावरणपूरक होळीबाबत जनजागृती करण्यासाठी फुलांच्या होळीचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रासायनिक रंगांचा वापर टाळण्याचं आवाहन केलेलं होतं। भारतामध्ये प्रत्येक सणाला वेगळं महत्त्व आहे आणि त्यात होळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो। मात्र बंजारा समाजात होळी पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं साजरी होते। समाज बांधव एकत्र येऊन संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरात पारंपरिक गीतं गाऊन होळीच्या शुभेच्छा देतात। प्रत्येक घरात भोग अर्पण करून पूर्वजांचं स्मरण केलं जातं। त्यामुळे बंजारा समाजातील होळीला वेगळी सांस्कृतिक ओळख लाभली आहे। यवतमाळमध्ये अशाच प्रकारे बंजारा समाजाच्या वतीनं होळी साजरी करण्यात आली। सकाळी 4:30 वाजता नाईक आणि कारभारी डायसाणो यांच्यासोबत मिळून एका मैदानात होळी जाळली जाते आणि तिथून मग सर्व समाजामधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा आशीर्वाद घेऊन हा समाज आपली होळी साजरी करत असतो। यामध्ये नाच, गाणे, लेंगी, पायी जोडणे हे विविध प्रकार होतात। वर्ध्यात धुलीवंदनाच्या निमित्तानं प्रभात फेरीतून सामाजिक जनजागृती करण्यात आली। जिल्ह्यातील भजन मंडळी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झाली। टाळ मृदुंगाच्या निनादात जनजागृतीपर भजनाचं सादरीकरण करण्यात आलं। श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि धुलीवंदन उत्सव समितीच्या वतीनं या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। ओडिशातील पुरीच्या जगन्नाथ मंदिरात धुळवड साजरी करण्यात आली। देशी विदेशी पर्यटकांकडून रंगांची उधळण करून धुळवड साजरी करण्यात आली। उपस्थितांनी मोठा जल्लोष केला। हाती पालखी घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालून देशभरातून आलेल्या भाविकांनी सण साजरा केला। गोवा राज्यात धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय। ठिकठिकाणी रंगांची उधळण आणि जल्लोषात वातावरणामध्ये सगळेजण होळीचा आनंद लुटला। स्थानिकांसोबत विदेशी पर्यटक देखील धुलीवंदनाचा मनसोक्त आनंद लुटताना पाहायला मिळाले। रंगांची उधळण करत पर्यटकांनी गोव्याच्या उत्सवी वातावरणात रंगून जाण्याचा आनंद लुटला। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रंगांची उधळण करत जल्लोष केला। कुटुंबीय, मित्रपरिवार आणि लहान मुलांसोबत मुख्यमंत्री सावंत यांनी धुळवड साजरी केली। होली की बहुत बहुत शुभकामनाएं। विशिंग यू हैप्पी होली। पूरे देश भर में होली बड़े उत्साह के साथ मनाई जाती है। उसी तरह से गोवा में भी होली का उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है। ट्रेडिशनल होली उत्सव भी गोवा में मनाया जाता है। मैं आज इस अवसर पर गोवा के सभी लोगों को और देशवासियों को इस रंग की होली से सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगावच्या अश्वत्थामा मंदिरासमोर लोटांगण कार्यक्रम पार पडला. 100 वर्षांपासून अश्वत्थामा मंदिरासमोर धुलीवंदनाच्या दिवशी लोटांगण घालण्याची परंपरा आहे. शेकडो भक्त नवस बोलत असतात आणि त्यानंतर लोटांगण घालत असतात. बेळगावात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आमदार अभय पाटील यांच्या पुढाकारानं झालेल्या होळी मिलन कार्यक्रमाला लावणीचा रंग विशेष खुलला. महाराष्ट्रातून आलेल्या कलाकारांनी बहारदार लावण्या सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. वॅक्सिन डेपो मैदानासह शहरातील विविध ठिकाणी तरुण तरुणींनी संगीताच्या तालावर नृत्य करून रंगांची उधळण करून धुळवडीचा आनंद लुटला. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये होळीनिमित्त श्री महाकालेश्वर मंदिरात विशेष आरती करण्यात आली. महाकालच्या दरबारात भव्य भस्म आरतीनं होळीची सुरुवात झाली. पुण्यात चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर तात्पुरतं बंद करण्यात आलं. दुपारी 3:20 संध्याकाळी 6:48 खग्रास चंद्रग्रहण असल्यानं मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले. ग्रहण संपल्यानंतर 6:30च्या दरम्यान विधिवत पूजा करून मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुलं करण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे. बीडच्या परळीतील वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर स्पर्श दर्शन तात्पुरतं बंद ठेवण्यात आलं. दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या 4 तासांच्या कालावधीत स्पर्श दर्शन बंद असलं तरी भाविकांना प्रभू वैद्यनाथाचं मुखदर्शन सुरू राहणार आहे. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिरामध्ये विशेष धार्मिक बदल करण्यात आले. आज संध्याकाळी 6:44 ते 6:48 या ग्रहण कालावधीत तुळजाभवानी मातेला सोवळ्यात ठेवण्यात येणार असून परंपरेनुसार मातेची मूर्ती शुभ्र वस्त्रात लपेटली जाईल. या काळात नित्य अलंकार आणि मळवट भरणं टाळलं जाणार आहे. ग्रहण सुटल्यानंतर संध्याकाळी 6:55 नित्यपूजेचा घाट होऊन सिंहासन पूजा आणि अभिषेक पूजेला प्रारंभ होईल. भंडारा शहरातील आराध्य दैवत श्री बहिरंगेश्वर मंदिर चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलंय. यासोबतच शीतला माता मंदिर आणि चांदपूर हनुमान मंदिर येथील नित्योपचार आणि दर्शन सोहळा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आलाय. भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात येऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलंय. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पाला तब्बल 2000 किलो द्राक्षांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आलेला असून नाशिकच्या सह्याद्री फार्म्समध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेल्या रसायनमुक्त काळी, हिरवी आणि लाल द्राक्षांचे आकर्षक आरास, गाभार आणि सभामंडपात करण्यात आली. ही द्राक्ष प्रसाद रूपानं भाविकांसह अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि ससून रुग्णालयात वाटण्यात येणार असून श्रद्धा, कृषी आणि समाजसेवेचा संगम असलेला हा उपक्रम 5व्या वर्षी पार पडला. राज्यसभेच्या जागेसाठी माजी खासदार हेमंत गोडसे इच्छुक असल्याची माहिती आहे. 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात शिवसेनेच्या वाटेला 1 जागा सुटली. त्यामुळे या जागेसाठी हेमंत गोडसे इच्छुक असल्याची माहिती. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेनेचं वर्चस्व राहावं याकरता गोडसेंचं नाव चर्चेत आहे. दरम्यान अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेणार असल्याचं गोडसेंनी म्हटलंय. आमदार शिवसेना आणि भाजप आणि राष्ट्रवादीचे आहेत. तर निश्चित या ठिकाणी ताकद वाढण्याच्या संदर्भामध्ये शहरामध्ये देखील एखादं नेतृत्व असावं असं सर्वच शिवसैनिकांचं मत आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चित कुठं ना कुठं तो न्याय दिला जाईल असा देखील विश्वास आपल्याला आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपनं उमेदवारांची यादी जाहीर केली. बिहारमधून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि शिवेश कुमार यांना उमेदवारी देण्यात आली. तर पश्चिम बंगालमधून राहुल सिन्हा, हरियाणातून संजय भाटिया, ओडिशामधून मनमोहन सामल आणि सुजित कुमार, छत्तीसगडमधून लक्ष्मी वर्मा तसंच आसाममधून तेराश गोवाला आणि जोगेन मोहन यांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत. धाराशिवमध्ये कला केंद्रात पुन्हा राडा झाला. चोराखळी कालिका सांस्कृतिक कला केंद्राच्या चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा पडला. डोक्याला पिस्तूल तर गळ्याला सुरा लावून 6 दरोडेखोरांनी 9,51,000चा मुद्देमाल लंपास केला.
येरमाळा पोलिसात रात्री उशिरा 6 ते 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरू आहे। या घटनेत कला केंद्र चालक निर्मला जाधव, रेखा शिंदे, गंगावणे या तिघांना मारहाण झाली असून तिघे जण जखमी आहेत। सचिन पवारसह 5 अज्ञात आरोपी आणि महादेव घुले यांच्यावर दरोड्याचा संशय आहे। मोबाईल न दिल्यानं 13 वर्षीय मुलानं आत्महत्या केली। मुलानं राहत्या घरी साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातील पेनूरमध्ये घटना घडली। यशराज धर्मराज डोके असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। मध्य प्रदेशातील सेंधवा इथं अगरबत्ती कारखान्यावर टाकलेल्या दरोड्याचा शिरपूर पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावला। पहाटेच्या दरम्यान 5 जणांनी कारखान्यावर दरोडा टाकून 1 लाख रुपये रोख, 3 मोबाईल आणि 1 चारचाकी वाहन लंपास केलं होतं। आरोपी शिरपूरच्या दिशेनं पसार झाल्याची माहिती मिळताच शिरपूर तालुका आणि शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून 5 दरोडेखोरांना अटक केली। त्यांच्याकडून 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीनं डोकं वर काढलं। चोराखळीच्या कालिका सांस्कृतिक कला केंद्राच्या चालकाच्या घरी 6 ते 7 जणांच्या टोळीनं सशस्त्र दरोडा टाकला। जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर मोठी कारवाई करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलीस ठाण्यानं संयुक्त धडक कारवाई करून संशयित वाहनातून लाखो रुपयांचा गांजा जप्त केला। 2 वाहनं देखील ताब्यात घेण्यात आली असून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। वाशिमच्या रिसोड मालेगाव मार्गावर भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली। अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला। 1 जण गंभीर जखमी आहेत। पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे। कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर बालिंगा इथं ब्रेक फेल झाल्यानं टेम्पोचा अपघात झाला। भरधाव वेगातील टेम्पोवरचं नियंत्रण सुटल्यानं त्यानं 3 दुचाकींना धडक दिली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या फलक आणि झाडावर आदळून तो थांबला। या अपघातात दुचाकींचं मोठं नुकसान झालं असलं तरी सुदैवानं जीवितहानी टळली। मुंबईच्या अंधेरी भागातून किळसवाणा प्रकार समोर आला। वर्सोवा मेट्रो स्टेशन खालील हॉटेल अपॉइंटमेंटमध्ये ऑर्डर केलेल्या डाळ खिचडीत झुरळ आढळल्याचा ग्राहकाचा आरोप आहे। घटनेनंतर मॅनेजरनं अरेरावी केली, तसंच आधी बिल भरा आणि नंतर व्हिडिओ काढा असं सांगितल्याचाही दावा केला। या प्रकारामुळे हॉटेलच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये प्राण्यांवर क्रूरतेची धक्कादायक घटना घडली। तुकारामनगरमध्ये पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भटक्या कुत्र्याला टोळक्याकडून निर्दयी मारहाण करण्यात आली। 28 फेब्रुवारीच्या रात्री स्वप्नील सखाराम सावंत यांना कुत्र्याला पकडून हवेत फिरवून जमिनीवर आपटल्याचा प्रकार घडला। त्यानंतर आरोपींसह काही जणांनी राडारोडा करत चारचाकीनं कुत्र्याला उडवण्याचाही प्रयत्न केल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतं आहे। तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडाऱ्यातील वैनगंगा नदीपात्रात 7 समुद्रापार आलेल्या विदेशी पक्ष्यांची मांदियाळी पाहायला मिळाली। हजारो मैलांचा प्रवास करून आलेल्या पाहुण्यांच्या किलबिलाटानं परिसर दुमदुमला असून पहाटेच्या कोवळ्या उन्हात त्यांच्या एकत्र भरारीचं दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणारं ठरत आहे। लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। लातूरचा ऋषिकेश बोमणे हा सिद्धेश्वर केसरीचा मानकरी ठरला। आखातातील देशात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी आपला संपर्क झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी तिकडे असून त्यांनी लोकांना धीर दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। मी काल आणि परवापासून तिथल्या काही लोकांनी मला संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही दुबईमध्ये या ठिकाणी अडकलेलो आहोत, आम्हाला मदतीची आवश्यकता आहे। आणि तिथले डॉक्टर पैठणकर म्हणून आमचे महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी आणि इतरही माझ्या परिचित लोक त्या दुबईमध्ये होते। आमचा युवा सेनेचा राहुल कनाल देखील आहे। शिवसेनेच्या वतीने आम्ही 2 विमानं विशेष विमानं तिकडे पाठवली आणि मला वाटतं आता त्यांचं टेक ऑफ देखील होईल आणि मुंबईमध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन होईल। यामध्ये सर्व लोक आपापल्या परीने मदत करतायत। ही दोन्ही विमानं देखील या ठिकाणी येतील। जवळपास 174 काही लोक त्या विमानातून येतील। पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे 84 विद्यार्थी सहलीसाठी दुबईला गेले होते, मात्र ते अडकून पडल्यानं त्यांनी मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी संपर्क साधला होता। आता हे सर्व विद्यार्थी हॉटेलमधून विशेष बसनं दुबई विमानतळाकडे रवाना झाले होते। त्यांना दुबई सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभार मानले।
या बातम्यांसोबत या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. ब्रेकनंतर सौफेर महाराष्ट्र अमोल सोबत पाहत राहा एबीपी माझा.